हाय नमस्कार. आजारी झाले तब्येत लई डाऊन झाली माझी. डोक्याला टेन्शन कमी आहे. देणारे देते ती टेन्शन. काय पण बोलायचं. तर चला जाऊ द्या. झट मी आज हेडो टाकला होता, त्याच्या कमेंट वाचल्या. कमेंट वाचून आले म्हणजे दुसऱ्याला वाचायला लावल्या, ऐकले, मी ऐकून आले. तर त्या कमेंटला अशा कमेंट होत्या की तू का तिथं राहिली, तुला दिलताना नवरा करून, जायचं ना नवराकडं, दिलता नवरा करून म्हणल्यावर. आणि दुसरी कमेंट अशी होती की तू तिथंच राहिली, हक्क गाजवायला लागली, हक्क मागती, त्याच्यावर कजबा केलाय, त्या हक्क्यावर जाग्यावर कब्जा केलाय. तर तुम्ही मला सांगा, मी कुणाच्या वाट जात नाही, मला त्याच्यात वळण्याचा प्रयत्न होतोय. मग मी माझ्या आईबापाकडं नाही राहायचं, कुठं राहायचं तुम्ही मला सांगा. या तुम्ही मला निहून सोडा तिथं. मी जर एका चिमणीचा जीव वाचवण्यासाठी, माझ्या बानूचा जीव वाचवण्यासाठी तर मी नवरा सोडून दिला आणि इकडं आले. काय माझी गलती झाली? मग असं म्हणणं होतं का की त्याने मारून टाकलं तर मी तिथंच राहायचं होतं, असं तुमचं म्हणणं होतं का? कमेंट करणाऱ्याला बोलते, तुमचं म्हणणं असं होतं, जर तुम्ही माझ्या जागेवर असता, जर तुमच्या बहिणीवर अशी वेळ आली असती, आता जेंट्स आहे का बाई आहे मला माहीत नाही, पण जर तुमच्या बहिणीवर अशी वेळ आली असती तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तुमच्या बहिणीला ठेवलं असतं का? निहून तिथं नवरे दोन गोष्टी समजून सांगून शिकवून, कुणाचं खोटं आहे कुणाचं खरं आहे, का बाबा तू पुरीला मारतोच, काय त्या बारक्या पुरीने केलंय, अपंग आहे म्हणून मारायचा? अरे मी तर जन्म मागाय गेली नव्हती की मला देवा जन्म देईन, माझ्या पोटी असं लेकरू दे. नशिबाचा खेळ आहे ते. दुनियात काय मला जगाच्या आखरीत लेकरू नाही झाला अपंग. असे कितीक तर लेकरं आहे ते, इतकी लेकरं आहे की मी त्याचं नाव नाही सांगू शकत. एवढी लेकरं आहे. कोण कशाने अपंग, कोण कशाने, कोण डोळ्याने, कोण पायाने, कोण नाकाने, कोण कानाने, कोण कशाने म्हणून तुम्हाला सांगावं की कोणच्या याने लेकरू आजार आहे. आणि तुम्ही अशा कमेंट करता मला, ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत त्या गोष्टीचा आरोप तुम्ही माझ्यावर लावताय. तर पाऊस आलाय, थांबा 1 मिनिट. तर पाऊस चालू झाला बघा. कपडे बाहेर होती ती आणली मी. तुम्ही कमेंट करता पण एखाद्याचं मन, मी माझ्या आईबापाशिवाय कुठं जाऊ? तुम्ही मला सांगा, मी कुठं जाऊ? मी जगू का मरू? मला का तुम्ही डिप्रेशनमध्ये घालवण्याचा प्रयत्न करता? कशामुळं? मी काय तुमचं वाकडं केलंय? आईबापाच्या इथं राहते, मग मला जन्म दिला माझ्या आईबापानं म्हणून राहते मी. मला आईबापा नसती तर मग मी कुठं बी भीक मागून खाल्लं असतं. का तुम्ही मला डिप्रेशनमध्ये घालवण्याचा प्रयत्न करायला लागलात? असा काय मोठा गुन्हा केला मी? एका चिमणीचा, माझ्या पुरीचा जीव वाचव म्हणून मी इकडं आले. तुम्ही त्या वळूला बघितलं पण कोणच्या लागीच आहे? कोणचा भाव आला नाही त्याच्यापर्यंत विचारायला. आणि मला तुम्ही म्हणताय का नवरा करून दिला. मग काय मी मनाने केलता काय नवरा? बरं मनाने केलता. तुमचं म्हणणं मनाने केलता तर मी इकलीच जायचं होतं का मिटवायला? तुमचं कर्तव्य कोणच्या बाबतीत नव्हतं का? नव्हतं कर्तव्य.
पोलीस चौकीमध्ये पण गेली, एवढीशी लेकरू अपंग घेऊन मी 2 लेकरं घेऊन ओढत ओढत त्यावेळेस माझ्या संग माझे आईबापच होते की. मग तसे त्या परिस्थितीत मला त्यांनी सोडलं नाही आणि तुम्ही मला त्या परिस्थितीत ढकलायचा प्रयत्न करता का? हा, मग तुमचं म्हणणं आहे की मी माझ्या आईबापाच्या जीवावर राहते आणि आईबापाच्या एवढ्या जाग्या पाय भांडणं करायची? हा, का माझ्या नावावर जागा करून घेतला नाही आणि मला काय पोरगा नाही तेव्हा की माझ्या नावावर जागा करून घेऊन मी एक घर बांधलं? कुणासाठी बांधलं? आईबापासाठीच बांधलं ना, 2 लेकरांसाठी जीव वाचावा म्हणून. आणि तुम्ही मला मारायचा प्रयत्न करता का? कुशल कमेंट करणारे पण अशी बोलतात की आजू ती अशीच आहे, ती बाई अशीच आहे. हा, तुम्हाला एवढंच माझं हे वाटतंय ना की मी नवऱ्याकडे जावं, तर या ना तुम्ही, घालवा मला, मी जायला तयार आहे. मग तिथं तुम्ही लिहून द्या मला माझ्या लेकराला काहीच होणार नाही म्हणून. बोलायला कुणाला पण येतं फुकटचं तोंड आहे म्हणून. कुशाल म्हणते ते आई बापाच्या इथं राहिली, मग कुठं राहू मी? कुठं राहाव? नवऱ्याच्या इथं राहू, नवरा चांगला आहे, लेकरांना जपतो म्हणून. हा, तुम्हीच बोलता, तुम्हीच हे करता, दोन्हीकून पण तुम्हीच वाजवता, मला बोलता वय का? कशामुळं? बोलणाराचं तोंड दिसतं, महाग बोलणाराचं नाही वय दिसत. ते गेलं वय कुठं? जरा विचार करून बोला. एका आपण घ्यायचा ना सराब घेऊ नका, चांगलं नसतंय. फेड खालीचे पाची बोट. काय असं मोठं गुन्हा केलता मी? माझ्या आई बाप्पा बद्दलच बोलले, कुणाचं नाव घेतलं नव्हतं मी. का मला तेवढा अधिकार नाही का माझ्या आई बाप्पाचं बरून बोलायचं? तुम्ही कुशाल उठताय सुद्धा असं बोलताय धडधकतच. कुणाच्या कमेंट मध्ये नाव घ्यायची काय गरज आहे का? काय घ्यायची गरज नाही. तुम्ही माझ्यापर्यंत बोला ना. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतच नाही त्या गोष्टी कशाला उकरायचा प्रयत्न करताय? झाकली मोठ ठेवा ना झाकून. उघडा, तुम्ही उघडल्यावर मग मी पण उघडणार. मी काय चोरी केली का? मी काय कुणाचं घोडं मारलंय का? एवढं घर बांधलं, कुणासाठी बांधलं? लेकरांसाठीच बांधलं ना. एवढी धावपळ केली मी. कुशाल बोलताय, मनाला येईल ती बोलायचं, मनाला येईल ती बोलायचं. जगू द्या मनाने, मनाने सोडा, सॉरी मनाने नाही, मनाने जगू द्या. डिप्रेशन मध्ये घालवू नका मला. मला आज कितीतरी फोन आलं, एका दादाचा आला, एक ताईचा आला फोन की ताई तो असा हेडव टाकला, काय झालंय? मी म्हणलं काय नाही, आता तुम्ही बघू शकता म्हणलं. त्यांनी सुरुवात केली. मग मी प्रत्येक गोष्टीला जे कुणी काय पण बोलल मग मी गप्पच बसायचं का? कुणी काय पण बोलल, ती कोण पण माणूस म्हणताय हा असं झालं, मग त्या स्वातीला फुगवल्याशिवाय ती स्वाती बोलली का? हा, आम्ही धडधडत नाव घेऊन बोलणार आहे. तिला कोणीतरी फुगवलंय म्हणून ती मला अशी बोलायला लागली. या ह्याच्या आधी कळलं नव्हतं बोलायचं, आताच बरं कळायला लागलं बोलायचं. कब्जा केला आणि हे केला, काय नावावर करून घेतली काय जागा? आणि आम्हाला घरदार नाही, यायचं ना, राहायचं. कोणी काय हाताला धरून बाहेर काढलंय का? का म्हणलंय आली म्हणजे नाही तर पायच मोडून टाकेल? तुम्हाला बोलून उपयोग नाही कमेंट करणारो. कसं आहे, तुम्हाला जे दिसतं ते तुम्ही बोलता, पण एकच बाजू मांडताय तुम्ही. दोन्ही बाजू मांडा आणि कमेंट जी करतात का नाही तसली तुम्ही या इथं न्याय करायला. कोण चुकीचं आहे, कोण कसं आहे, कोण किती आहे, मग तुम्हाला कळल. तर चला, हेडवले मोठं झालं असले कमेंट करणाऱ्याला काय फुकटची कमेंट करते ती दलिंदर. लोकांचा जीव जाळतात. पाऊस आलाय मरणाचा.